अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे। पण अमरावतीमधील सर्व पक्ष स्थानिक नेत्यांचा राणांच्या उमेदवारीला विरोध आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध ठेवलेल्या राणा दाम्पत्याने स्थानिक नेतृत्वाशी अनेकदा पंगा घेतलाय। त्यामुळे अमरावतीची उमेदवारी नेमकी कुणाला हा प्रश्न पडलाय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। स्थानिक नेत्यांशी घेतलेला पंगा राणांना भोवणार। लोकसभा उमेदवारीसाठी राणा दाम्पत्याची धावपळ। भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। लोकसभा निवडणुकीचं पडगम वाजलं असून अमरावती लोकसभा मतदारसंघ बराच चर्चेत आहे। 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेवर गेलेल्या नवनीत राणांनी भाजपला पाठिंबा दिला। पण आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे नवनीत राणा यांना भाजपची मदत लागणार आहे। पण गेल्या 5 वर्षात राणा दाम्पत्यानं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सुसंवाद ठेवला, पण स्थानिक नेत्यांसोबत अनेकदा पंगा घेतला। त्यामुळे भाजपनं राणांच्या उमेदवारीबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। आमदार बच्चू कडू अचलपूर परतवाडा विधानसभा, आमदार सुलभा खोडके अमरावती विधानसभा, आमदार प्रवीण पोटे पाटील विधान परिषद, आमदार बळवंत वानखेडे दर्यापूर विधानसभा, आमदार यशोमती ठाकूर तिवसा विधानसभा। राणा दाम्पत्यानं जिल्ह्यात आपलं उपद्रव मूल्य कायम ठेवण्यासाठी अनेक नेत्यांसोबत 5 वर्षांमध्ये खुला पंगा घेतलाय। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे, आमदार बळवंत वानखेडे, आमदार सुलभा खोडके, भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय आदी नेत्यांसोबत विविध कारणावरून राणा दाम्पत्यांनी उघड विरोध घेतला होता। सत्तांतरणाच्या काळात बच्चू कडू यांनी 50 कोटी घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता। विकोपाला गेलेला वाद फडणवीसांच्या मध्यस्थीने सोडवावा लागला होता। यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेऊन लोकसभेत काम न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला। यावरून आता ठाकूर आणि राणा दाम्पत्यात जोरदार खटके उडाले। भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि तुषार भारतीय यांच्यासोबत सुद्धा विविध कारणांवरून विरोधाची भूमिका आणि सतत वाद जनतेसमोर आले। मध्यंतरीच्या काळात रवी राणा आणि आमदार प्रवीण पोटे यांच्यामध्ये देखील झालेला वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला। आमदार सुलभा खोडके आणि राणांमधील मतदारसंघातला वाद आणि बळवंत वानखेडे यांच्या विरोधात केलेले आक्षेपार्ह विधान यावरून वाद निर्माण झाला होता। मोदीजींना ते बच्चा म्हणत होते, आज मोदीजींचा बच्चा म्हणून फिरतात आहे। त्यामुळे त्यांच्यावर कोणाचाच विश्वास नाही। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राहील, आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय करतील आणि कमळ चिन्हावर उमेदवार आमचा उभा राहील, आम्ही त्यांना निवडून आणू। अडसूळ आणि राणा एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी। राणांचा प्रचार करण्याऐवजी प्रसंगी राजकारण सोडेन अशी टोकाची भूमिका अडसूळ यांनी घेतली होती। त्यामुळे लोकसभेसाठी राणा वगळता इतर उमेदवारांना प्राधान्य द्या असं समन्वयकांच्या बैठकीत लिहून दिल्याचं विधान माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केलं होतं। आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागतायत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत। लोकसभेच्या तोंडावर उमेदवारीसाठी स्थानिक नेत्यांसोबत जुळवून घेण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न आहे, पण भाजप मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। अमर घटारे, साम टीव्ही न्यूज, अमरावती।